समाजात आपण व्यक्ती म्हणून जगत असताना, घरामध्येही आपण जगत असताना आपली अनेक नाती असतात. आपण कोणाचे भाऊ बहीण असतो, कोणाचे मित्रमैत्रीण असतो, कोणाचे आईवडील असतो, कोणाचे नवरा बायको असतो. तर ही नाती माणसाला समृद्ध करत असतात आणि समाजात जगत असताना या नात्यांचं फार एक मोठं महत्त्व असतं. लग्न म्हणजे काय? शेवटी लग्न म्हणजे आकर्षण नाहीये. लग्न हे कर्तव्य आणि जबाबदारीचं ओझं आहे. तर हे ओझं म्हटलं तर ओझं होतं, हे आनंदाने केलं तर ते ओझं वाटत नाही. नाती कशी जपली पाहिजेत आपण? नात्यांमध्ये अडचणी आल्यानंतर त्याच्यावर संवाद साधून आपण कसं ओव्हरकम केलं पाहिजे? कारण ही नाती टिकली तरच आपले त्यांच्याशी संबंध चांगले टिकणार आहेत. हे नातेसंबंध जपायचे असेल तर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. सॉरी म्हणण्याची सवय किंवा सॉरी म्हणण्याची वृत्ती कशी डेव्हलप करू शकतो एखाद्या व्यक्ती? माणूस म्हणून जगत असताना नात्यांची गरज काय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हटलंय. म्हणजे जेव्हा अहंकार जर गेला पूर्णपणे तो देव झाला. आणि प्रपंचामध्ये जो अहंकार आहे तो गेला तर सुखी झाला. आजकालचा कळीचा मुद्दा आहे हा. ऍक्च्युली नवऱ्या बायकोंची नाती दुरावत आहेत. आजकालचा नाही, कायमचा आहे. भांडण झालं ना तर रात्रीची एक्सपायरी डेट पाहिजे, त्याच दिवशी एक्सपायरी. चालू ठेवलं की मग इगो वाढत जातो. नात्यांचा अर्थच असा असतो ना की एखादी व्यक्ती आपल्यासोबत कायम आहे हे गृहीतच धरलेलं असतं. तर मग गृहीत न धरणं असं कसं म्हणू शकता तुम्ही? मला जर आईवडिलांबद्दल कृतज्ञता वाटते तर ती दिसली पण पाहिजे. प्रेम वाटतं तर दिसलं पाहिजे ना. त्यामुळे हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत लोकांना पण कळत नाही. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हे प्रॅक्टिस करून अचीव करण्यासारखं आहे. गृहीत धरणं जेवढं वाढत जाईल तेवढे मग संबंध दुरावायला सुरुवात होते. म्हणून नात्यामध्ये कायम गोडवा पाहिजे असेल तर नात्यांना कायम खतपाणी घातलं लागतं. मुलींकडे पैसा आलेला आहे, मुलींकडे करिअर आहे, तर मुली ॲग्री करत नाहीत लगेच. नाही जमलं तर चालले निघून. त्यामुळे डायव्हर्स रेट वाढलेला आहे. हे नातं टिकून ठेवण्यासाठी माझ्याच बाजूने जास्त प्रयत्न होत आहे. मग कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ इस्टीमवर प्रश्नचिन्ह उभं राहतं की किती नमतं घ्यायचं मी कायम. पूर्वीच्या काळी मान अपमान घेऊन बसायचे. काही बोललं तरी सांगतो तर वागलं पाहिजे, असं बोलायचं नाही म्हटलं गप्प राहायची. आजकालच्या मुली पण ऐकणार नाही ना, आणि ऐकूच नाही, ऐकावं का म्हणून. माफ करण्याची पण एक खूप मोठी ताकद आहे असं म्हणलं जातं. ती पण ताकद कशी आणता येईल आपल्याला? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर.